पहिले षटक घेऊन येते पॉवर प्ले षटक शिनू. पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा येतोय. पहिला चेंडू स्वेर चेंडू आता लावता डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव पलकावर जोडली जाईल. अवांतर धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येला शुभारंभ होत आहे. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर शिनू. वाढवे बॅटने खेळून काढलाय. चेंडू चालला मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चेंडूला उचलला गेला, फेक केली गेली. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल बॅटर मंगेशला. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना धाव पलकावर पाहतो 2 या अंकावर धावसंख्या धावून पोहोचलेली आहे. पुढचा चेंडू. ओ मोठा फटका खेळलेला आहे, पण क्षेत्ररक्षक योगेश दक्ष आहे. झेल टिपतोय. पहिला गडी बाद. साठी शिनू. तसे तो विकेट टेकर गोलंदाज आहे संघाचा. आणि विनोद ज्याने मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती, त्याला आता या सामन्यामध्ये तो खेळ सादर करता आलेला नाही. न्यू बॅटर विलास येतोय क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. पहिला जबरदस्त मोठा हादरा श्री जानकाई माता खारबाव बिहा संघाला लागलेला आहे. शिनू पुन्हा एक सज्ज होते बॉलिंग मार्कवर. खरं तर ताडाली संघाचा होम ग्राउंड आहे. ह्याच ग्राउंडवर ते नेहमी सराव करत असतात. मैदानाची चांगली माहिती आहे त्यांना. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. चेंडू जाते शॉर्ट फाईन लेगला. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. हलकासा बॅट आणि बॉल मध्ये स्पर्श झाला होता. चेंडूला उचलला गेला, फेक केली गेली आणि तोपर्यंत वेळ होती बॅटर विलास याच्याकडे एक धाव पूर्ण करण्याची. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाईल 3 या अंकावर. पुढचा चेंडू शिनू याचा राईट आर्म वरती विकेट. सुंदर चेंडू होता, पण बघा काय फिल्डिंग बघायला मिळते. 30 यार्ड सर्कल मध्ये कव्हर पॉइंटला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एक सोरटी धाव पूर्ण करतोय बॅटर. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाईल 4 या अंकावर धावसंख्या बघायला मिळते. धाव पूर्ण केलेली नाही. एक आगला वेगळा प्रयत्न तिथे बघायला मिळाला. असं वाटलं होतं की एक क्षण धाव पूर्ण झालेली आहे. ओ फुलटॉस चेंडू. जसा चेंडू बॅट मधून निघाला तसा स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाताना आपण बघितला. षटकार. पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैता पाकाचे महिन्याने सज्ज होतोय शिनू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला एस्टेनच्या मागे. एक धाव सहज पूर्ण करतोय बॅटर मंगेश. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाईल धाव पलकावर 10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 10 अशी धावसंख्या बघायला मिळते ती श्री जानकाई माता खारबाव संघाची. आपण पाहतात मास्टर बॉडी प्लस क्रिकेट असोसिएशन भिवंडीच्या मान्यतेने रॅडिकल चषक चाचणी स्पर्धा 2025 चे दिमागदार आयोजन आज पहिला दिवस यशस्वीरित्या संपन्नतेच्या वाटेवर. आज 3 पूल मध्ये आपण 9 संघांना ऍक्शन रिप्ले मध्ये बघितलं. ग्रुप ए चा निकाल आमच्या हाती आलेला आहे. पुन्हा एकदा मी नमूद करतोय श्री गुरुदत्त चौठाईरवा मानकोली ग्रुप ए मधून विजयी ठरलेला आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. तर ग्रुप ए चा जर आपण विचार केला तर उपविजयी संघ आहे जय ब्राह्मणदेव भाटाले ए.
दुसऱ्या षटकासाठी आता बॉलिंग मार्कवर सज्ज होईल दीपक. सामोर जाईल बॅटर मंगेश. दीपक तयार होते बॉलिंग मार्कवर. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता, कहीं पे निगाहे और कहीं पे निशाना. प्ले अँड मिस. दहा धावा धावपलकर स्थिर आहेत. पुन्हा एकदा दीपक. चेंडू मात्र सोडून दिलेला आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकावर 11 धावा आपल्याला बघायला मिळतात एकाकडे त्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकाला आता आरंभ आणि प्रारंभ झालेला आहे. पुढचा चेंडू दीपक याचा राईट आर्मवर दी विकेट. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंच वाईटची खून करताना एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल. धावसंख्या 12. 12 धावा धावपलकर. खारबाव संघाचा आपण जर विचार केला त्या संघासाठी हा अतिशय महत्वाचा सामना. हो, हा चेंडू देखील स्वेर आहे. पंच वाईटची खून करताना उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू होता. एक अतिरिक्त धाव ही धावपलकावर जोडली जाईल आणि या सिंगलने आता धावसंख्या 13. अवांतरच्या धावा जास्त येताना या षटकाचा आपण जर विचार केला तर 3 लगातार व्हाईट बॉल टाकलेल्या दीपक ची गोलंदाजी थोडीशी दिशाहीन गोलंदाजी बघायला मिळते. हो, चांगला फटका चेंडूला तटवलेला आहे. मिड ऑफ पॉइंट चेंडू लॉंग ऑफ कडे येतोय. क्षेत्ररक्षक झेपावला होता. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण करतोय मंगेश. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर 15. पुन्हा एकदा दीपक सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. मंगेश सलामीला आलेला आहे. एक षटका त्याने लगावला. आतापर्यंत 10 धावांवर तो खेळतोय. विलास एका धावेवर खेळतोय. पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवर. दीपक चॉप करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी संथ गतीने हा चेंडू टाकला होता. गोलंदाज खूप हुशार आहे, चलाक आहे. फलंदाज बॉडी लँग्वेजला ओळखून हा चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडू जातोय. धावा काय माहित धावपलकर फक्त आणि फक्त 15. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. ओ, चांगला फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चेंडूला उचलला अमोलेने. फेक केली. वेल होती बॅटरकडे. एक धाव पूर्ण केली. ओव्हर थ्रो होतोय. एका धावेचं रूपांतरण 2 मध्ये झालं. 2 धावा पूर्ण केल्या आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाते. धावपलकावर 17. पुन्हा एकदा दीपक तयार होतोय बॉलिंग मार्कवर. हो, आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. तिथे काय घडले बघा. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण करते बॅटर मंगेश. इम्प्रोवाइज शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि मंगेशला 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पुढे जाताना धावपलका 19. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. दीपक तयार होते. राईट आर्म ओव्हर द विकेट. लॉफ्टेड शॉट एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर. क्षेत्ररक्षक दक्ष आहे शिनू. चेंडूला उचलणार, फेकणार. दुसरी धाव पूर्ण होईल का? दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज होते धावचित बाद.
20 धावा. मंगेश मागच्या सामन्यामध्ये देखील दुर्दैवीरित्या धावबाद झाला होता आणि या सामन्यामध्ये तेच दृश्य बघायला मिळते. या सामन्यामध्ये देखील धावचीच स्वरूपामध्ये तो बाद झालेला आहे. न्यू बॅटर परेश येतोय खेळपट्टीवर. परेशला आता इथून चांगला खेळ करावा लागेल. ही 2 षटके खूप महत्त्वाची असतील. खारबाव संघाच्या दृष्टिकोनातून मोठं लक्ष जर गाठायचं असेल तर जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील. यानंतर जो सामना होईल जय हनुमान टेंभवली आणि लाईफलाईन 11 पिंपलगाव. निश्चितच आपण मैदानाच्या आतमध्ये अंपायर बघितले. सुरेश नांदुरकर एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत आणि मगाशी माझ्यापर्यंत माहिती आली होती की ते 52 वर्षाचे आहेत, अजूनही क्रिकेट खेळतात. तोच फिटनेस, तोच स्टॅमिना, तीच एनर्जी शरीरामध्ये बघायला मिळते. तसेही क्रिकेट खेळामध्ये वयाला मर्यादा नाही. चेंडूला स्विंग केलेला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक योगेश दक्ष आहे. चांगला झेल टिपतोय. अजून एक गडी बाद. गोपाल तयार होतोय. हो, चेंडूला ऑन साइडला टर्न केलेला आहे. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. जबरदस्त फिल्डिंगचा नजारा बघायला मिळतोय. चेंडूला आतमध्ये घेतला आणि क्विक थ्रो केला होता. बुलेट थ्रो होता खरं तर योगेश याचा. 2 झेल त्याने आतापर्यंत टिपलेले आहेत या सामन्यामध्ये. धावा धावपलकावर आहेत 21. एक धावेसाठी आता संघर्ष करावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये खारबाव संघाला. पण एक नवीन भरारी त्या संघाला घ्यावी लागेल. आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर. पुढचा चेंडू गोपाल याचा राईट आर्म वर दी विकेट. पुन्हा एकदा मिस टाइम फटका आहे. लिडिंग एज सॉफ्ट डिसमिसल. अजून एक गडी बाद होतोय विलासच्या रूपामध्ये. मध्ये बाद झालेला आहे. एका पाठोपाठ एक गडी बाद होताना सुरुवात चांगली झाली होती. त्यानंतर मात्र मधल्या फलीमध्ये कुठे ना कुठेतरी सरावाचा अभाव बघायला मिळतोय खारबाव संघात आपण जर विचार केला तर. पुढचा चेंडू ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. खूप सुंदर चेंडू होता. चांगली गोलंदाजी, धार आणि तिखट मारा बघायला मिळतो गोपाल याचा 3rd ओव्हर मध्ये. निर्धाव चेंडू, काय गोलंदाजी बघायला मिळते 3ऱ्या षटकामध्ये गोपालच्या माध्यमातून. पुढचा चेंडू एका हातामध्ये झेल घेण्याचा चांगला प्रयत्न केला होता. चेंडू हातामधून निसटला आणि प्रेमला जीवनदान मिळालेला आहे. संधी होती तिथे. अशा प्रकारचे झेल खूप अवघड असतात खरं तर. क्रिकेट खेळाचा आपण जर विचार केला तर इतकं सोपं काम नसतं. एक धाव ही जोडली जाईल धावपलकावर. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना 22 या अंकावर जाऊन धावसंख्या पोहोचलेली आहे. पुढचा चेंडू गोपाल याचा. हो, फोर्सिंग शॉट केलेला आहे. मिड ऑन चेंडू लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे.
एकच धाव, एकापेक्षा जास्त नाही. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना धावपलकावर 23 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. खूप जबरदस्त गोलंदाजी केली गोपाल याने. 2 विकेट आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. एक्सलंट बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण त्याचं बघायला मिळते. अंतिम षटक असणार आहे. पहिल्या इनिंग मधील ह्या षटकामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये किमान 15 ते 16 धावा जमा कराव्या लागतील. खारबाव संघाला एक चांगलं चॅलेंज उभारायचं असेल तर. अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होते गोलंदाज धनंजय. सामोर जाईल बॅटर राजेश. ओ कट केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक दक्ष आहे, चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल राजेशला. एका धावेवर समाधान मानावं लागत आहे. धावसंख्या आता पुढे जाताना धाव फलकावर 24 धावा. पुन्हा एकदा धनंजय लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. छोटासा रनवे. फोर्सिंग शॉट पुन्हा एकदा बघायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये होता पण जबरदस्त प्रयत्न केला होता योगेशने झेल टिपण्यासाठी. धावबादची संधी देखील आहे. 2 धाव प्रेम पूर्ण करतोय. या 2 धावांनी धावसंख्या आता पुढे जाईल. धाव फलकावर 26 या आकड्यावर धावसंख्या बघायला मिळते. अंतिम षटके मार्गस्थ आहे. पहिल्या डावातील पुन्हा एकदा धनंजय सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. सामोर जाईल बॅटर प्रेम. ओ जोरदार अपील. पंचांनी अपील फेटाळून लावलेलं आहे. लेग बाईटचा इशारा येतोय. अगदी फलंदाजाच्या बुंध्यामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाज धनंजयने एक अवांतर धाव फलकावर जोडली जात आहे. धावसंख्या 27. चांगला फटका ऑफ स्टंप सोडून खेळलेला आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 4 धावा चौकार. पहिल्या डावातील आणि राजेशला आता या 2 चेंडूंवर घणाघाती प्रहार करावेच लागतील. ओ फ्लाइटेड डिलिव्हरी. टर्न आणि फ्लाइट देखील बघायला मिळते. खूप सुंदर चेंडू होता. फलंदाजाला पूर्णपणे बीट केले जात आहे पण एक चोरटी धाव पूर्ण करताना राजेश. धावसंख्या वाढते 32. अंतिम चेंडू पहिल्या डावातील. एक मोठा फटका येईल का या चेंडूवर. हो चेंडू लेमन कट चायनीज कट होती. शॉर्ट फाईन चेंडू गेला. एक धाव पूर्ण करतो बॅटर आणि अशा प्रकारे 4 षटकांच्या अखेरीस धावा जोडल्या. धाव फलकावर 33-34 धावांचे लक्ष्य पार करावे लागेल विजयासाठी स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली संघाला.
मास्टर 40 प्लस 40 plus 40 plus master 40 plus 40 plus 40 plus master 40 plus असा करुणीय चेंडू पार न मारू चौकार असा उडवून चेंडू पार न मारू षटकार खेळात आली मजा आला योगाच्या वाजा करूया जय जयकार कार थँक्यू सो मच जेवण पाटील सर. आजच्या दिवसातला अंतिम सामना आता आपण पाहणार आहोत. एका बाजूला जय हनुमान टेंबवली आहे तर दुसऱ्या बाजूला लाईफलाईन 11. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपणास विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जोडायचं आहे आणि टॉस चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण आमच्याशी जुळायचं आहे. मी बालाराम पाटील जे मास्टर 40 असोसिएशनचे खजिनदार आहेत त्यांना विनंती करतो की या आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये आम्हाला जुळायचं आहे. दोन्ही टीमना आपण पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देणार आहोत या सीझन करता देखील. तसेच टेंबोली गावचे पोलीस पाटील अच्युत पाटील साहेब इथे उपस्थित झाले आहेत. तर सर्वप्रथम आपण राण्याची ओळख करून देणार. एका बाजूला टेल एका बाजूला हेड आहे. दोघांपैकी एकाचा कॉल करायचा आहे आणि कॉल करणार आहेत लाईफलाईन 11 संघाचे संगणक. कॉल काय हेड असा कॉल आहे आणि हेडच आलेला आहे. मी मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. नाणेफेकी जिंकलेली आहे. पहिला सामना थोडासा गमवावा लागला, कुठेतरी चुका पाहायला मिळाला. आता या सामन्यामध्ये काय निर्णय असेल? फिल्डिंग करताना कोणत्याकडनं जास्त अपेक्षा असतील? कारण मागच्या मॅचमध्ये थोडासा फंबळ भरपूर झालं, व्यवस्थित फिल्डिंग झाली नाही. इथून मॅच जिंकणं फार महत्वाचं आहे. पवन भोईर आहे, निकलेश बजग आहे, त्यांच्याकडे अपेक्षा असेल. पहिले मॅच खेळताना ग्राउंडचा कशा प्रकारे अंदाज आला, कशी मजा वाटली खेळताना? ग्राउंड एकदम सुरेख बनवलेला आहे, ऑर्गनायझेशन छान आहे. थँक्यू सो मच. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर नाणेफेकी गमावलेली आहे आणि सर्वोत्तम फलंदाजी करायची आहे. या मॅचमध्ये कोणत्याकडनं जास्त अपेक्षा असतील? मुकेश नांदुरकर, सुरेश नांदुरकर, सुरेश गोराटकर, पिंट्या आहे. पहिली मॅच खेळताना कसं वाटलं मैदानाच्या आतमध्ये? या मैदानावर खेळायचा बोलला तर मी कामत टीममध्ये ज्या वेळेला खेळत होतो त्यावेळेला इथेच प्रॅक्टिस करायचो. त्याच्यामुळे पूर्ण या मैदानाचं या आणि आयोजन खूप चांगलं आहे, मस्त आयोजन आहे. थँक्यू सो मच. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, आजच्या दिवसातला शेवटचा सामना रंगणारा आहे. एका बाजूला लाईफलाईन 11 संघ आहे, दुसऱ्या बाजूला टेंबवली संघ आहे. नाणेफेकीचा कॉल लाईफलाईन 11 संघाच्या संघनायकांनी जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आपण जाऊया कॉमेंट्री कक्षाकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्वांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. रॅडिकल चषक 2025 आज या स्पर्धेचा पहिला दिवस. सामना क्रमांक आपण 8 पाहतात. एका बाजूला ताडाली संघ आहे, दुसऱ्या बाजूला खारबाव संघ आहे. पहिला डाव साकारताना आपण खारबाव संघाला पाहिलं आणि 33 धावा या पहिल्या 4 षटकामध्ये जोडल्या गेल्या. समीकरणाचा आपण विचार केला, येणाऱ्या आता 24 चेंडू आणि जिंकण्याकरता 34 धावींची गरज असणार आहे. टीम ताडाली या संघाला.
शिनू आणि रमेश ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या डावा दुसऱ्या डावा करता गोलंदाज तयार. पहिला चेंडू यावेळेस मागे सरसावत फक्त चेंडूला टॅप केलं जातोय. जोपर्यंत दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये उचलला जाणार. एक धाव फलंदाजाने पूर्ण केली. शिनू होता स्ट्राईकला आणि एका धावेने त्यानं अकाउंट ओपन केलं. यावेळेस पुन्हा एकदा मागे सरकून हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली. चेंडू उचली घेणारा होता. फक्त हलक्या हाताने चेंडूवरती बॅट आदळली गेली. जोपर्यंत पुन्हा एकदा चेंडू कव्हरमध्ये उचलला जाणार. एक धाव इथे पूर्ण होताना पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज आता एका धावेवरती खेळत आहेत. तर संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे आणि गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विलासला आपण पाहतोय. आडव्या बॅटने यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील मागितली जाते. फिंगर ऑफ झाली. फलंदाज होतोय बाद. ब्युटिफुली बॉल. काय सुंदर चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर चेंडूने वेग पकडला, उंची गाठली आणि त्या उंची घेणाऱ्या चेंडूमध्ये फलंदाजाच्या बॅटची कडा लागली. एस्ट्यांच्या मागे चांगलं एष्टी रक्षण झालं आणि विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. चेंडू मात्र बाद होते. एका या अंकावरती वैयक्तिक एक धाव त्यांनी बनवली. तर 2 या आकड्यावरती पहिला विकेट गमावलेला आहे टीम ताडाली या संघाने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला क्रमांक 3 वरती. धनंजय येतोय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता. गोलंदाज विलासचा आपण प्रशंसा करूया. काय सुंदर गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू यावेळेस समोर खेळायचं होतं. काही पे निगाय काही पे निशाणा. चेंडू समोर खेळायचा होता. चेंडू बिहाइंड द विकेट इस्टँडच्या मागे गेला. परंतु रिझल्ट बघा किती चांगलं मिळालं. एक धाव इथे पूर्ण होताना पाहायला मिळाली. क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला फार महत्व आहे. प्रति चेंडू मागे आता एक धावा जोडल्या जात आहेत. कारण फलंदाजांना देखील माहिती आहे बूंद बूंद से या पेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळी ऑन साईडला चेंडू वळवला जातोय. मिडविकेटला चेंडू वेगाने सरकला. एक धाव इथे पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न थोडासा फंबल झालं आणि यावेळेस 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. धावसंख्या 2च्या मदतीने आपण पाहतोय 5 या अंकावरती आहे. एका धावेने आता धावफलक थोडस पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज विलास पुन्हा एकदा तयार. पंचांचे अगदी डाव्या बाजूने गोलंदाजी करण्याकरता. शपल क्रॉस यावेळेस जागा बनवली. ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू वेगाने सरकतो. स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण. तिसरीचा देखील प्रयत्न होतोय. फेकी यावेळेस आली आणि पाहता पाहता 3 धावा इथे पूर्ण होताना पाहायला मिळतात. बघा ही बॉन्डिंग फार महत्वाची असते. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही जर बॉन्डिंग ठेवलीच नाहीत तर समोरच्या संघाला तुम्ही दबावामध्ये आणू शकत नाही. ही बॉन्डिंग चांगली पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू होता पहिल्या षटकाचा. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. धावसंख्या आपण पाहतोय धाव फळकावरती 8 या अंकावरती आहे. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. 8 धावा पहिल्या षटकामध्ये लागलेल्या आहेत. एक विकेट नक्कीच गमावलेला आहे. यानंतर होणारा सामना जय हनुमान टेंबवली विरोधात लाईफलाईन 11 पिंपळगाव. नाणेफेकीचा कॉल पिंपळगाव या संघाच्या संघनायकाने जिंकलेला आहे. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण हे स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजी करण्याकरता टेंबवली संघाला इनवाईट केलेलं आहे, आमंत्रण दिलेलं आहे. तत्पूर्वी आपण व्यासपीठाकडे पाहू शकता. आमचे बरेचसे पाहुणे इथे विराजमान झालेले आहेत. काही कमिटी मेंबर्स देखील आमचे आहेत. क्रिकेटचा घमाशान आपण पाहताय. क्रिकेटचा कुंभमेळा आपण पाहतोय. यावेळेस हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली. पाहिलं की चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. अंतिम क्षणी बॅटचा फेस ओपन केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या प्रयत्नांमध्ये फलंदाज थोडासा माघारी राहिला. दुसऱ्या धावेमध्ये त्याची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती गोपाळ येतोय मैदानाच्या आतमध्ये, ज्याने या स्पर्धेमध्ये पहिली षटकारांची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. गोपाल बद्दल सांगायचं झालं तर याच खेळाडूने दमन या स्पर्धेमध्ये फार सुंदर खेळ साकारला होता. सातत्याने खेळामध्ये वाढ त्याची आपल्याला पाहायला मिळते, कारण त्याला देखील माहिती आहे माझी खेळी किती महत्वाची आहे. पहिल्या डावामध्ये आपण विचार केला तर 3 चेंडूवरती 3 षटकार गोपालने ठोकले होते. आता पुन्हा एकदा तोच गोपाळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आपण परेशला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर दुसऱ्या धावामध्ये फलंदाज थोडासा माघारी राहिला, यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आणि धावबाच्या रूपामध्ये दुसरं विकेट आपल्याला पाहायला मिळालं. चाचणी स्पर्धा आपण पाहतात. सलग 7 दिवस ही स्पर्धा या क्रीडा नगरीमध्ये खेळवली जाणार आहे. आज आपल्या स्पर्धेचं पहिलं दिवस आहे आणि सामना क्रमांक 8 तुम्ही पाहतात. एका बाजूला ताडाली संघ आहे तर दुसऱ्या बाजूला खारबाव संघ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस दूरवरचा चेंडू आहे सोडून दिला जातोय. पंच देखील दोन्ही समांतर करत आहेत. गोलंदाजाला दंडित करण्यात आलेले आहे आणि 1 धाव इथे आता जोडली जाणार. थोडासा आश्चर्याने पंचांकडे गोलंदाजा नक्कीच पाहिलं, पण आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर हातभर बाहेर निघाला होता आणि म्हणूनच पंचांनी व्हाईट बॉल यावेळी घोषित केलेला आहे. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा आपण पाहतोय धावसंख्या 10 या अंकावरती आहे. समोरच्या दिशेमध्ये आड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. 1 धाव इथे पूर्ण, दुसऱ्या धावेचा पुन्हा प्रयत्न पाहायला मिळतोय. फेकी फार उशिराने आली आणि पाहता पाहता गोपाळने 2 धावा पूर्ण केल्या. गोपाळ ऑन दी मार्क. तर 2 या आकड्याने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. 12 या अंकावरती 34 धावा करायच्या आहेत. षटक क्रमांक 2 आता मार्गस्थ आहे. क्षेत्ररक्षकाचा आपण विचार केला तर आता विखुरलेलं क्षेत्ररक्षण आहे मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानुसारच आपण गोपाळला फलंदाजी करताना पाहतोय. स्फोटक फलंदाज आहे, घातक फलंदाज आहे. नेहमीच त्याच्या बॅटपणात चांगली खेळी साकारताना आपण त्याला पाहिलेलं आहे आणि आज देखील चांगला खेळ तो साकारतोय. गोलंदाज तयार. बॅकफूट पंच, यावेळेस जबरदस्त फटका, स्क्वेअर ऑफ दी विकेट. चेंडू गोळीच्या वेगाने निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. गोपाळच्या बॅटमधून आला हा खणखणीत चौकार. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने हा फटका खेळला होता. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय बाहेर निघत होता. अंतिम क्षणी बॅटचा फेस ओपन केला, पाहिलं की गॅप भरपूर मोठी आहे आणि 4 धावा गोपाळने प्राप्त केल्या. गुड शॉट. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. जणू काही यावेळेस थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि इथे काय घडलं आता पाहणं गरजेचं आहे. खराब क्षेत्ररक्षण नक्कीच झालं. धावा इथे 3 पूर्ण झालेले आहेत पण पंचांचा निर्णय अजून आलेला नाहीये. यस, 3ऱ्या पंचांकडे आता मागणी करण्यात आलेली आहे. खरं तर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा तशाच प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न गोपाळने केला होता. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं, अंतिम क्षणी अडवलं देखील गेलं, पण एक्झॅक्टली तिथे काय घडलं हे अजून कळलेलं नाहीये. दॅट्स द 4. चौकार आहे, कारण ज्यावेळेस दुसरा प्रयत्न झाला होता त्यावेळेस क्षेत्ररक्षकाचा पाय जो होता तो सीमारेषेच्या बाहेर होता आणि चेंडू एका टप्प्यामध्ये त्याच्या अंगाला स्पर्श करताना पाहायला मिळाला आणि चौकार यावेळेस पाहायला मिळते. चांगलं डिसिजन यावेळेस थर्ड अंपायरचं आम्हाला पाहायला मिळालं.
4 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या 20 या अंकावरती आहे. साफसूत्र टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. थिस्टा लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहत आहे. फार सुंदर कॅमेरा वर्क पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस ऑन साइडला यावेळेस दमदार फटका. सजनी चली साजन के घर मिलेंगे पूरे 6 रन. पागल करते तुझे षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या 26 या अंकावरती आहे. काय सुंदर फटके सजावट झाली होती. जणू काय त्या फटकेला डोळ्यांच्या पापण्यांमध्ये कैद करावा एवढा सुंदर फटका होता. गोपाळ ऑन द फायर. गोपाळ नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये गुणगुणतोय. त्याला थांबवणार कोण? पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस देखील चांगलं टायमिंग आहे. चेंडू पुन्हा निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार्क येतोय. गोपाळच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दुसरा उत्तुंग षटकार. अधीर मन